यांनी एका कामात कमिशन मागितल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्यानं केलाय। आमदार क्षीरसागर यांचा एक व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झालाय। यावर आमदार क्षीरसागर यांनी काय स्पष्टीकरण दिले पाहूया। व्हायरल व्हिडिओवर आमदार क्षीरसागर यांनी स्पष्टीकरण दिलंय। खंडणीचा व्हिडिओ हा व्हॉइस डबिंग केलेला असून बदनामी करण्याचा पूर्वनियोजित कट असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले। आमदार सतेज पाटील निरर्थक आणि बिनबुडाचे आरोप करत आहेत। सतेज पाटलांनी जनतेसाठी काय दिवे लावले याचं विश्लेषण करावं असं म्हणत क्षीरसागरांनी खंडणीचे आरोप फेटाळले। ज्यावेळी असा एखादा व्हिडिओ येतो, मी बघितलेला व्हिडिओ, त्याची तथ्यता तपासली पाहिजे आणि मला वाटते त्या आमदारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं पाहिजे हे खरं आहे का खोटं आहे, नाहीतर लोकांना ते खरं वाटेल। त्यामुळे आता तथ्य असेल त्या व्हिडिओचं तर दुर्दैव आहे। हा व्हिडिओ हा डबिंग केलेला आहे, यामध्ये कुठलाही शासकीय व्यवहाराचा काही संबंध नाही आहे। जर कोण प्लॅन करत असेल तर त्याचा पण आपल्याला प्लॅन करावा लागेल। चुकीचं का एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी तर कशा करता पाहिजे। दरम्यान हा व्हिडिओ खोटा असेल तर आमदारांनी ताबडतोब गुन्हा दाखल केला पाहिजे असं सतेज पाटील म्हणाले। तर सतेज पाटलांनी आता पाठीत वार करणं बंद करावं असं म्हणत क्षीरसागरांनी पलटवार केला। एखाद्या लोकप्रतिनिधीचा व्हिडिओ असा बाहेर पडतो त्यावेळी त्याची खातरजमा, त्याच्याबद्दलची तथ्यता, म्हणजे खरं असेल तर खरं आहे का नाही, खोटं असेल तर मग त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे ताबडतोब, की बाबा हे खोटं आहे, जिने व्हायरल केले त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। राजकारणाला मर्यादा पाहिजे। दुसऱ्याच्या घरावर दगड मारत असताना स्वतःचा बंगला काचेचा असतोय आपण तपासलं पाहिजे। क्षीरसागर दिसणारा या व्हिडिओमध्ये कोणत्या तरी कामावरून टक्केवारीचा विषय सुरू असल्याचं दिसतंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी हा व्हिडिओ दाखवत शिंदेचे आमदार क्षीरसागर टक्केवारी ठरवत असल्याचा आरोप केलाय। वरच्यांच्या नावावर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांना देखील बदनाम करत सुटलेत। यांना अरेस्ट केलं पाहिजे। क्षीरसागरना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार डायरेक्ट अरेस्ट। प्रचंड भ्रष्टाचाराने प्रचंड अत्याचार करणारा हा लोकप्रतिनिधी आहे। कारण लोकांना माहिती आहे की राजेश क्षीरसागर माणसांमधला, लोकांमधला नेता आहे आणि त्यामुळे आताही जो प्रयत्न चालला आहे त्या प्रयत्नातून काही हाताशी लागणार नाही। हे सगळं राजेश क्षीरसागरांना अडचणीत आणण्यासाठीचं षडयंत्र